निलेश चव्हाणच्या घरातील तिजोरी पंचांच्या समोर उघडण्यात आली। निलेशने आपल्या तिजोरीत वैष्णवीची सासू आणि नंदेचे मोबाईल लपवून ठेवले होते। हे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले। निलेश चव्हाणच्या घरातून पुरावे पोलीस घेऊन जाताना तिजोरी उघडणाऱ्या पंचाला वाहनातून घेऊन जाण्यास पोलीस विसरले आणि त्यामुळे पंचाची मोठी पंचायत झाली। पंच माध्यमांच्या गराड्यात सापडला होता आणि माध्यमांकडून काय पुरावे सापडले म्हणून पंचांवर प्रश्नांचा भाडीमार करण्यात आला। आवरट हगवणींचा आणखी एक कारनामा समोर आलाय। लालचीपणाची हद्दच हगवणे कुटुंबियांनी पार केली। वैष्णवीच्या घरचे रुखवताची ऑर्डर देण्यासाठी गेले असताना सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणेंनी ती ऑर्डर सुपेकरांच्या पत्नीला देण्यास भाग पाडलं आणि 50,000 रुपये रोख आणि 1 लाखाचा चेक घेतला। त्याची संपूर्ण माहिती आता समोर आली। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंची पोलीस कोठडी 3 दिवसांनी वाढवून घेण्यात आली आहे। त्यामुळे निलेश चव्हाण आणि हगवणे पिता पुत्राची समोरासमोर बसून चौकशी करण्यात येणार आहे। समोरासमोर बसून चौकशी करण्यासाठी कोठडी वाढवून घेण्यात आली आहे। निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवाजीनगर न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आली असून निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे। राजकारण बाजूला ठेवा, वैष्णवीला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे। वैष्णवीला न्याय मिळाला नाही तर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होतील, अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली आहे। पुण्यात भावे हायस्कूल जवळ एका कारने MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना धडक दिली। अपघातातील सर्व जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून मद्यधुंद कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। नागपाडा ATS मुख्यालयात रवी वर्माची 2 तास चौकशी झाली। रवी वर्मा भारताच्या संवेदनशील क्षेत्राची माहिती पाकिस्तानला पुरवत होता। नेव्हल डॉकमध्ये मोबाईल नेण्याची परवानगी असल्याचा फायदा घेत प्रीती जयस्वाल या पाकिस्तानी तरुणीला रवी वर्मा माहिती पाठवत होता। यवतमाळमधून बिष्णोई गँगच्या एका सदस्याला अटक करण्यात आली। भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात हत्या करून 2023 पासून भूपेंद्र सिंग फरार होता। साईबाबा संस्थांच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने दानाची मोजदाद करताना लाख रुपयांची रक्कम चोरल्याचे उघडकीस आले। बाळासाहेब गोंदकर असं या कर्मचाऱ्याचं नाव असून या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली। बहुचर्चित ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्टला पुन्हा एकदा ब्रेक लागला। या प्रकल्पाचं कंत्राट रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला। सार्वजनिक हिताचं कारण देत दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या निविदा रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला। ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्ट रद्द झाला असं म्हणता येणार नाही। सर्व बाबी तपासून पुन्हा रिटेंडरिंग केलं जाणार आहे। कोर्टाने त्या टेंडरला स्टे दिला, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। जिल्हाध्यक्ष निवडीवरून बीड जिल्ह्यातील भाजपमध्ये नाराजी पसरली। जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड केल्यानं भाजप आमदार सुरेश धस नाराज असून जिल्हाध्यक्ष निवडीबाबत सुरेश धस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे। राज्यातल्या जेलमधील कैद्यांना पुरवला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला। जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांचा या घोटाळ्यात समावेश असून याविरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं। राज्यातील कारागृह खरेदीत 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला। तर हे आरोप फेटाळत सर्व चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचं साई मार्केटिंग कंपनीचे संचालक सुनील झवर यांनी सांगितलं। हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे। हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे, असं वक्तव्य राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। प्रताप सरनाईक यांच्या हिंदी भाषेबद्दलच्या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकारी मंत्र्यांची पाठराखण केली आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे, मराठीचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा खुलासा शंभूराज देसाईंनी केला। लातूरच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी धाराशिव जिल्ह्यातील माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांची निवड झाली आहे। तर लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कवेकर यांची निवड झाली आहे। नांदेड जिल्हा भाजपच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या आणि जुन्या जिल्हाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली। नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख तर नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतू खंबर्डे यांची निवड झाली। या दोन्ही जिल्हाध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत कुठलाही प्रस्ताव शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांकडे अधिकृतरित्या दिलेला नाही आणि त्यामुळे या चर्चेत फारसं तथ्य नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले।
सरकारच दिवाळखोर आहे, या सरकारकडे पैसा नाही, पैसा वाचवण्यासाठी सरकारचे सर्व उद्योग सुरू आहेत, अशी टीका लाडकी बहीण योजनेवरून एकनाथ खडसेंनी केली. विधानसभेत आम्हाला यश मिळालं नाही असं म्हणणारे खऱ्या राजकारणात कच्चे आहेत असं म्हणत संजय राऊतांनी नाव न घेता पालकमंत्री गुलाबराव पाटलांना टोला लगावला. माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं. कृषीमंत्रीपद ही ओसाडगावची पाटीलकी आहे, मला हे खातं जाणीवपूर्वक दिलंय असं कोकाटे म्हणाले. कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर युवा सेनेनं संताप व्यक्त केला. अकलूजमध्ये प्रतिकात्मक आंदोलन करत निषेध नोंदवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कोल्हापूर जिल्ह्याला 76 कोटी 80 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 251 गावांमध्ये हा निधी वापरला जाणार आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक कार्यालयात आज केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पाणगाव एसटी आगारामध्ये 5 नवीन बस दाखल झालेल्या आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. श्रीफळ वाढून शुभारंभ केल्यानंतर गोगावलेंनी नवीन बसमधून कार्यकर्त्यांसोबत एक फेरी देखील मारली. सांगलीमध्ये जागतिक बँकेनं 600 कोटींचा आराखडा तयार केला आणि यातून नाले गटारी बांधल्या जाणार आहेत. मात्र हा आराखडा चुकीचा असल्याचं वक्तव्य खासदार विशाल पाटलांनी केलंय आणि यामुळे महापूर नियंत्रणात कसा येणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले आणि याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे लक्ष न देण्याचं आवाहन करण्यात आलं. गोंदियामध्ये मान्सून पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. 850 शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपुरात पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये धान, सोयाबीन आणि कापूस यांचा समावेश असून शेतकरी वर्ग पेरणीच्या तयारीत मग्न. गोंदिया जिल्ह्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. दोन्ही रुग्णांची लक्षणं सौम्य असून रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंढरपूर तालुक्यातील टाकळी ते अनवली बायपास रस्त्यावर खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्यानं रस्त्यांवर वृक्षारोपण करण्यात आलं. प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सिंधुदुर्ग विमानतळावर 11 जूनपासून हैदराबाद आणि बंगलोर विमान सेवा सुरू होणार आहे. कंपनीतर्फे विमान सेवेची बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आठवड्यातून 4 दिवस ही सेवा असणार आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील खेतियामध्ये ईदच्या आधीच बकरे खरेदीसाठी मोठी गर्दी करण्यात आली. विविध राज्यातून नागरिकांनी मोठी गर्दी केली. नंदुरबारमध्ये रब्बी भरड धान्य खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. भरड धान्य खरेदी केंद्रात आतापर्यंत 114 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बीडच्या 140 गावच्या नागरिकांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्याची मागणी करता उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज उपोषणाचा 8वा दिवस असून सरपंच उपसरपंच संघटनेचे या उपोषणाला पाठिंबा दिला. जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव भडगाव इथे बडनेरा नाशिक रोड एक्सप्रेसला तात्काळ थांबा देण्यात यावा या मागणीकरता ग्रामस्थांनी जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना निवेदन दिलं. थांबा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मलकापूर नगरपालिकेच्या कामकाजाविरोधात काँग्रेसनं गाढव मोर्चा काढला. शहरातील पथदिव्यांसह विविध सोयी सुविधांमध्ये भ्रष्ट कारभार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. गेल्या 10 वर्षांपासून रेन हार्वेस्टिंग चेंबर बंद पडल्यानं पंढरपुरातील शिवाजी चौक ते चौपाळा या मुख्य व्यापारी परिसरात साचलेलं पाणी व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतंय. या असुविधेबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं. धाराशिवच्या कळंब शहरातील महावितरण कार्यालयात महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. 13 वर्षीय श्रेयस हजारेचा घरावरील विद्युत ताराला चिटकून मोठा अपघात झाला आणि अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली. साधू महंतांच्या उपस्थितीत नाशिकच्या गोदा घाटावर गोदावरी नदीची आरती करण्यात आली. उद्या होणाऱ्या कुंभमेळा बैठकीला वैष्णव आखाड्याचे महंत आलेले आहेत आणि याच साधू महंतांच्या उपस्थितीत गोदा आरती पार पडली. भंडारा उधळून बीडच्या आष्टी तालुक्यात टाकळी अमिया इथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आणि यावेळी रांगोळी साकारत त्यांना अभिवादन करण्यात आलं. अमरावतीमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्तानं दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी रॅलीत सहभाग नोंदवला. दरम्यान
शहरात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय. बीडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅली काढण्यात आली. यशवंत सेनेच्या वतीनं बीडमध्ये गुणवंत विद्यार्थिनींना सायकलचंही वाटप करण्यात आलं. बीडच्या आष्टी शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आष्टीमध्ये भव्य पायी रॅली काढण्यात आली. नागपूरमधील 5 पावली पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना आणि एका विधी संघर्ष बालकासह अटक केलेली आहे. कारवाईत पोलिसांनी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. उत्तेजक इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं. 11 बॉक्समधील 55 इंजेक्शन असा 17,831 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील नीटूर इथे सोलापूरवरून आलेला बोगस खतांचा ट्रक जप्त करण्यात आला. नीटूर खडक उमरगा या गावात विना पावती अल्पदरात खतांची विक्री करत असल्याचं उघड झालं. पुण्याच्या चाकण इथे बाजार तलावात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. खेळण्यासाठी गेलेली मुलं घरी परत आलीच नाहीत. त्यामुळे शोधाशोध केली असता तलावाजवळ या मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आले आणि त्यामुळे ही मुलं पोहायला गेली असतील असा प्राथमिक अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इथल्या एका 6 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. त्या हल्ल्यात चिमुकली जखमी झाली असून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भिवंडीत दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या 4 जणांना शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आरोपींकडून BMW कारसह 31,200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून आरोपींना 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये परिसरातील उमा नदीच्या पुलाखाली एका 20 वर्ष गतिमंद मुलीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. बीडच्या पाटोद्यात व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या बॅगमध्ये सुसाईड नोट आढळली. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी दोघांकडून अपहरण करत चटके देण्याची धमकी दिल्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.